मीना आणि चंदन आझादपूर मंडईत साफसफाई आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. लग्नाला साधारण 2 वर्षे झाली असता मीना गरोदर झाली. दोघेही नवरा बायको या बातमीने फार आनंदी झाले होते आणि नव्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. पण नियतीला कदाचित काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एका संध्याकाळी दोघं कामावरून घरी परतत असताना रेल्वेची पटरी ओलांडत असताना चंदनचा पाय पटरीत अडकतो. अरे अरे मीना, माझा पाय अडकला आहे. अरे काय झालं हे? काय झालं जी? पटकन पाय बाहेर काढा. प्रयत्न तर करतोय मीना, पण पाय निघतच नाही. मीना देखील त्याला मदत करू लागते, पण त्याचा पाय काही बाहेर निघत नाही. तेवढ्यात दूरवरून ट्रेन येताना आवाज येतो. लवकर करा जी, ट्रेन येत आहे. मीना, मला वाटतं माझ्या जाण्याची वेळ आली आहे. तू इथून निघून जा आणि स्वतःचं आणि आपल्या लेकराची काळजी घे. मला आपल्या बाळाचं मुख न पाहताच या जगातून जावं लागेल. नको, असं म्हणू नका जी. तुमच्या वाचून मी कशी जगेल? मीही तुमच्यासोबत या पटरीवर मरेन. नको मीना, आपल्या बाळासाठी तुला जगावं लागेल. आता जा इथून. आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे तुला. जशी मीना पटरीपासून थोडी दूर जाते तेवढ्यात ट्रेन येते आणि चंदनचा जागेवरच अंत होतो. मीनाच्या डोळ्यासमोर तिचा संसार उद्ध्वस्त होतो. क्षणभरात तिचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि ती विधवा बनते. चंदन गेल्यापासून मीना अगदी एकटी पडते. ती आता एकटीच मंडईत जाऊन मजुरी करून ती आपला उदरनिर्वाह करू लागते. जे काही थोडंफार मिळतं त्यातून ती कशीबसी जगत राहते. एके दिवशी मीना घनश्यामला काही सडकी कांदे फेकताना पाहते. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यापूर्वी ती ते सडके कांदे घेते आणि त्यांना स्वच्छ धुवून घेते. त्यांना बारीक चिरते आणि त्यात मीठ, हिरवी मिरची आणि अजवाईन घालून आट्यात मिसळते आणि त्याचे पराठे बनवते. ती स्वतः नाश्ता करून काही पराठे घनश्यामसाठी घेऊन जाते. हे घ्या घनश्याम भैया, काल तुम्ही दिलेल्या कांद्यापासून मी कांद्याचे पराठे केलेत. थोडे खाऊन बघा. रोजची डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल ना? घनश्याम हसत म्हणतो. मीना बहीण, आमच्यासारख्या गरिबांच्या नशिबात डाळ भात आणि सुक्या पोळ्या असतात. पण तू इतक्या प्रेमाने बनवली आहेस तर नक्कीच खाऊन पाहतो. घनश्यामला मीनाच्या हातचे कांद्याचे पराठे खूप आवडतात. अशाच प्रकारे काही दिवस जातात. आता मीना 7व्या महिन्यात असते. त्यामुळे ती काम करू शकत नाही आणि घरात अन्नाची तंगी निर्माण होते. कोणी कामही देत नाही. आता काय करू? हो, आठवलं, आपल्या शेतात थोडे कांदे लावले होते ना, ते काढते. आता नक्की पिकले असतील ते. मीना ते कांदे उपटते आणि शेजाऱ्यांकडून थोडं पीठ उधार आणते. ती पुन्हा पराठे बनवते. तिच्याजवळ एक शेजारीण येते. ते पराठे खाऊन शेजारीण म्हणते, वा मीना वा, काय चव आहे तुझ्या हातात. एवढे चविष्ट पराठे तर ढाब्यावरही मिळत नाहीत. मी म्हणते तू कांद्याचे पराठ्यांचा एक ठेला लाव आणि विक्री सुरू कर. जेव्हा देवाने तुला असा सुंदर गुण दिला आहे त्याचा उपयोग कर. ती गोष्ट मीनाला पटते आणि ती मदतीसाठी घनश्यामकडे जाते. घनश्यामकडे एक जुना ठेला असतो ज्यावर तो आधी कांदे विकायचा. पण मंडईत स्वतःचे दुकान घेतल्यावर तो ठेला तसाच पडून असतो. घनश्याम तो ठेला मीनाला देण्यास तयार होतो. संध्याकाळी तो ठेला मीनाच्या घरी घेऊन येतो. हे घे मीना बहीण, मी या ठेल्याची थोडी दुरुस्ती करून घेतली आहे. आता तू वापरू शकतेस. तुमचे खूप खूप आभार घनश्याम भाऊ. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मीना लवकर उठते. सगळ्या तयारीनिशी मंडईत जाऊन कांद्याच्या पराठ्यांचा ठेला लावते. बराच वेळ जातो पण एकही ग्राहक येत नाही. ती विचार करते, हे देवा, दिवस संपत आला पण अजूनही एकही ग्राहक नाही आला. असं चालू राहिलं तर मी माझ्या होणाऱ्या बाळाला काय खाऊ घालू?
ती स्वतःशी म्हणते. बहुतेक व्यवसाय चालवण्यासाठी एखादी तरतूद करावी लागेल. एक काम करते, पराठे अर्ध्या किमतीत विकते. एकदा लोकांच्या जिभेवर माझ्या पराठ्यांची चव बसली की मग कोणी दुसरीकडे जाणार नाही. असं ठरवून मीना पराठे अर्ध्या दरात विकायला सुरुवात करते. कमी दरामुळे बरेच लोक मीनाचे पराठे खायला येऊ लागतात. काही दिवस ती सर्वांना स्वस्तात पराठे विकते, पण जेव्हा तिचे ग्राहक वाढतात तेव्हा ती दर थोडे वाढवते. तोपर्यंत ती संपूर्ण मंडईत कांद्यांच्या पराठ्यांची बाई म्हणून प्रसिद्ध झाली होती. काही दिवसातच तिची चांगली कमाई होऊ लागली. ती देवासमोर हात जोडून म्हणते, हे देवा, तुझ्या कृपेने आणि काही चांगल्या लोकांच्या मदतीने माझं काम छान चालू आहे. मला एवढी कमाई होते की माझं आणि माझ्या बाळाचं पोट भरतं. माझ्यावर अशीच कृपा ठेव, जेणेकरून मी माझ्या लेकराला चांगलं आयुष्य देऊ शकेल. काही महिन्यातच मीना स्वतःचा ढाबा उघडते आणि तिची कमाई अधिक वाढते. काम वाढल्यामुळे ती 2 गरीब महिलांना मदतीसाठी ठेवते. मीनाच्या प्रसूतीचा काळ येतो आणि ती एका मुलाला जन्म देते. महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर ती पुन्हा कामावर लागते आणि आपल्या बाळालाही सोबत घेऊन जाते. ती आता काम सांभाळत असताना आपल्या बाळाची प्रेमाने काळजी घेते आणि दोघंही आनंदात राहू लागतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.